नमस्ते, माझं नाव किशन मधुकर नरवाडे। सुरुवातीला मी ज्यावेळेस फार्मसीला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस आमचं ज्यावेळेस डिग्री कंप्लीट होताना आम्ही विचार करत होतो की आता समोर काय करायचं, कोणत्या शहर म्हणजे फार्मसीमध्ये आपण ऍडमिशन घेतले, आता काय करायचं, बिझनेस करायचा का जॉब करायचा। त्यानंतर आम्ही असं सुचवलं की बाबा आता काहीतरी बिझनेस क्षेत्रामध्ये उतरायचं आहे। त्यानंतर मी पुणे या ठिकाणी आलो। पुणे या ठिकाणी आल्यानंतर थोडे मार्केटमध्ये वावरायला लागलो, फिरायला लागलो, समजून घ्यायला लागलो बाबा काय होतं, मार्केट कसं चालतं, काय नाही, कसा मेडिसिनचा व्यापार कसा होतो, इथे काय होतं, काय मार्जिन असतं, कस्टमरला काय त्याच्या डिमांड असते, कस्टमर काय करू शकतात मार्केटमध्ये। त्यासाठी मी असं म्हणजे सुरुवातीला माझा सर्वेच केला एक प्रकारे। त्यानंतर सर्वे करत 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 मला काही दिवस थोडे मी या मार्केट म्हणजे मेडिसिनच्या याच्यामध्ये प्रॅक्टिस करत राहिलो, हे करत राहिलो, ते करत राहिलो। करते वेळेस काही दिवसानंतर असं लक्षात आलं की लोकांना जे मेडिसिन पुरवतात, लोक त्या मेडिसिनच्या अभावामुळे जे त्याच्या कॉस्ट असतात, MRP असतात मेडिसिनच्या, बीपीच्या, शुगरच्या, त्या कंटिन्युअली पेशंटला घ्याव्याच लागतात। तर ह्या त्यांना अफोर्ड होत नाही। तर कस्टमर काय करायचे, काही दिवसापूर्वी बाबा एखादा जर शुगरचा पेशंट असेल तर तो काय करायचा, त्याची जी रोजची टॅबलेट असेल तर तो पूर्ण डोस घ्यायच्या ऐवजी अर्धी गोळी खायचा किंवा 15 दिवस मेडिसिन घ्यायचा, 15 दिवस घ्यायचा नाही। हे माझ्या लक्षात आलं। हे करतो आपण काय विचार केला, बाबा कस्टमरला स्वस्त मेडिसिन कशा दिसाल या विचारातून आपल्याला काहीतरी समाजासाठी करायचंय। या हेतून मी पुन्हा सर्वे करत राहिलो। करत राहताना माझी 2017ला माझी डिग्री कंप्लीट झाली। त्यानंतर 1-1.5-2 वर्ष मी पुण्यामध्ये असा म्हणजे हे सर्वेच चालू होता। त्यानंतर 2019ला आम्ही शेडगे सरांसोबत आमची भेट झाली। त्यानंतर आम्ही जेन्युइस रेमेडीजची फ्रँचायझी घेण्याचे ठरवले। त्यांनी आम्हाला त्यांचं प्रॉफिट सांगितलं, आपण काय कमवू शकतो, काय नाही, त्यानंतर कस्टमरला काय रेट अफोर्ड होतो। त्यानंतर मी जनरिक बद्दल जे संतोष सरांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं, खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यांची जी मदत आम्हाला भेटली, त्यानंतर आम्ही 2019ला श्रीराम जेन्युइस रेमेडीज या नावाने फ्रँचायझी ओपन केली। त्यानंतर आम्हाला जे 6 महिने थोडा मार्केटमध्ये जे पेशंट आमच्यापर्यंत यायचे, त्यांच्या काही मिसअंडरस्टँडिंग असतात की बाबा हे मेडिसिन असे असतात की काही लोक त्यांना, काही डॉक्टर असतात की त्यांना असे समजावून सांगत नाहीत की बाबा तुम्ही हे मेडिसिन चांगले असतात, अफोर्ड असतात, हे ते। पण त्यावेळेस आम्हाला 6 महिने थोडी अडचण गेली। आम्ही कस्टमरला समजून सांगायचो बाबा ह्या मेडिसिन गुड मेडिसिन आहेत, ही मेडिसिन चांगल्या मेडिसिन आहेत, या सर्टिफाईड होऊन आलेल्या मेडिसिन असतात, त्यांना GMP सर्टिफाईड असतं, WHO सर्टिफाईड असतं, हे पूर्ण सर्टिफाईड होऊन या मेडिसिन आलेल्या असतात, तुम्ही एक वेळेस खाऊन बघा। मग असं करत 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 कस्टमरची म्हणजे चेन सुरुवात होत गेली। 10 कस्टमर, 20 कस्टमर असे वाढत वाढत आज आम्हाला 2-3 वर्षे, 3-3.5 वर्षे असे कंप्लीट झालेत। या कंप्लीट होण्याच्या वर्षामध्ये आम्हाला आता कस्टमरचा चांगला रिस्पॉन्स भेटतोय। आणि या रिस्पॉन्समध्ये सुरुवातीचे जे आमचे 1-1.5 वर्ष होतं त्यामध्ये थोडं आम्हाला म्हणजे काय म्हणतात ते मेहनत करावीच लागली। त्यानंतर आता जे आमचं आहे ते रुटीन चांगलं बसलेलं आहे आणि 4 पैसे आम्ही पण कमवतो आणि चांगला फायदा कस्टमरचा पण होतो। याच्यात असं होतं की बाबा जसं की स्वार्थात परमार्थ या हेतून, म्हणजे आपलं पण स्वार्थ होत आणि कस्टमरचा पण परमार्थ करतो आपण। या हेतून आपलं एक म्हणजे ही लाईन व्यवस्थित आहे आणि आम्ही या माध्यमातून आम्ही अशीच जनसेवा करत राहू आणि करत राहणार।